फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा सर्वात आधी शपथविधी झाला। यावरून शिंदे फडणवीस सरकारमधील राधाकृष्ण विखे पाटलांचे जे महत्त्व आहे ते अधोरेखित होत आहे। राधाकृष्ण विखे पाटलांना सरकारमध्ये बळ मिळाल्याने आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातही त्यांचं वजन वाढणार आहे। परिणामी विखे थोरातांच्या परंपरागत राजकीय संघर्षाला धार मिळण्याची शक्यता आहे। नेमकं विखे पाटलांच्या मंत्रिपदामागचं राजकीय गणित काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। मी राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील ईश्वर शास्त्र शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। राज्याच्या राजकारणातील मोठं नाव राधाकृष्ण विखे पाटील। शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होताना पहिल्या क्रमांकावर विखेंचा शपथविधी झाला आणि त्यांचं भाजपमधील महत्त्व स्पष्ट झालं। 1995 साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे आमदार झाले होते। त्यानंतर त्यांचा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्वच पक्षात राजकीय प्रवास झाला। कृषी, परिवहन, विधी न्याय, शालेय शिक्षण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन अशी अनेक मंत्रिपदं त्यांनी भूषवली आहे। आता पुन्हा भाजपकडून विखे पाटलांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानं विखे थोरातांच्या राजकीय संघर्षाला धार मिळाली आहे। सगळ्यात मोठं नेतृत्व आज बाळासाहेब थोरातांकडे आहे। मग त्याला शिव देण्यासाठी म्हणून सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी शक्ती देऊन त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण आणि सत्ता केंद्र ही विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या भोवतीच फिरत असतात। त्यामुळे महसूल मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील सत्ता केंद्राला सुरुंग लावण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील ताकद लावण्याची शक्यता आहे। नगर जिल्ह्यामध्ये पक्षाचा परफॉर्मन्स सुधारावा, विधानसभेला इथून किमान पक्षाचे 7 ते 8 उमेदवार निवडून यावेत आणि लोकसभेच्या दोन्ही जागा ज्या विखे पाटलांना हे दोन्ही पण लोकसभेचं आणि विधानसभेचं बळ वाढवणं शक्य आहे, ते पक्षासाठी भरीव कामगिरी करू शकतील असा विश्वास त्यांच्यावर ठेवून त्यांची निवड करण्यात आली आहे। राधाकृष्ण विखे पाटील सहकार क्षेत्रातून उदयाला आलेलं नेतृत्व आहे। राज्यातील सहकार क्षेत्रात भाजपची ताकद कमी आहे। त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांचा उपयोग आता भाजप राज्यातील सहकार क्षेत्रातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या संस्था काबीज करण्यासाठी करू शकतं। त्यामुळेच भाजपनं विखे पाटलांना विशेष मान दिल्याचं स्पष्ट झालंय। सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला तो मी सार्थ करू शकतो। म्हणजे एकाच वेळेस केंद्रात त्यांचा उत्तम संपर्क होता आणि दुसरीकडे विखे पाटलांची फडणवीसांबरोबरची जी मैत्री होती आणि जो फडणवीसांचा त्यांनी विश्वास संपादन केला, या दोन्हीचं परिपाक म्हणून आज त्यांना सहकार खात्यातले म्हणा किंवा शुगर लॉबीचे एक दिग्गज नेते भाजपच्या कोर्टातील म्हणून शपथविधी त्यांचा करण्यात आला। मागील काही निवडणुकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अनेक जागा भाजपनं गमावल्या। हे पराभव विखेंमुळे झाल्याचेही आरोप काहींनी केले। आता विखे पाटलांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानं त्यांना जिल्ह्यातील भाजपनं गमावलेल्या जागा पुन्हा मिळवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे। एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपाचे मंत्री झाले आहेत। विखे पाटलांच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना शह देण्याचं गणित भाजपाचं असणार आहे। आता या गणितामध्ये राधाकृष्ण विखे पाटील किती मार्क मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये चंद्रकांत पाटलांच्या रूपानं अखेर पुण्याला एक मंत्रिपद मिळालं। पण आगामी मनपा निवडणुकीमध्ये भाजपचा सामना थेट राष्ट्रवादीशी असल्यानं भाजप पालकमंत्री पद चंद्रकांत दादांकडेच ठेवतात की स्वतः फडणवीस अजित पवारांच्या अंगणात उतरतात हेच आता पाहायचंय। पहिल्या विस्तारात पुण्याला स्थान, चंद्रकांत पाटील कॅबिनेटमध्ये, अजित दादा चंद्रकांत पाटील आमने सामने। आगामी पालिकेची धुराही पाटलांकडे। दुसऱ्या विस्तारात कोणाला संधी?
एकेकाळी पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातील प्रमुख जिल्हा म्हणजे पुणे. मात्र आज बऱ्याच अंशी पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा पुणे जिल्ह्यावर म्हणा, भाजपनं आपलं चांगलं प्रस्थ जमवलेलं आहे. पुण्यामध्ये शिवसेनेचा जास्त बोलबाला नसल्या कारणामुळं पुण्यामध्ये शिंदे गटाचा म्हणावा तसा एकही आमदार नाही. त्यामुळं पुण्याचा किल्ला हा भाजपलाच लढवायचा होता आणि त्यामुळे साहजिकच भाजपलाच पुण्याची जबाबदारी उचलावी लागणार होती आणि झालंही तसंच. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्यातल्या कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटलांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळालंय. चंद्रकांत दादा हे मूळचे कोल्हापूरच्या मातीतले. त्यांची अख्खी राजकीय कारकीर्द कोल्हापुरात गेली, तरी ते आता पुण्यामध्ये बऱ्यापैकी रुळलेत आणि प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षावर मजबूत पकड बसवली आहे. एकेकाळी पुण्यातील भाजपचं राजकारण एकहाती सांभाळणारे गिरीश बापट हे आता खासदार बनून राजधानी दिल्लीमध्ये गेल्यापासून पुण्याचं पालकमंत्री पदही आपसुकच चंद्रकांत पाटलांकडे आलं. तसंच अजित पवारांचा राज्याच्या राजकारणात तसंच महानगरपालिकेतही चंद्रकांत दादांना सामना करावा लागणार आहे. शिवाय आगामी पालिका निवडणुकीत भाजपची धुराही त्यांच्या खांद्यावर असू शकते. अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा पुण्याकडे बारीक लक्ष असेल. पालकमंत्री पदाचा विषय म्हणजे त्या नेमकं कोणाकडेही दिलाय. शेवटी देवेंद्रजी फडणवीस जे ठरवतील पुण्याबाबत तोच निर्णय होईल, याच्यात काही दुमत नाही. आणि त्यांनी पुण्यात पालकमंत्री म्हणून वेगळं लक्ष घालण्यात काही तसं फारसा फरक पडणार नाही. पालकमंत्री असो नसो त्यांचं बऱ्यापैकी इथे लक्ष असतंच. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या यादीत पुण्यातून भाजपकडून गेली 3 टर्म्स पर्वतीच्या आमदार असलेल्या माधुरी मिसाळ, भोसरीचे दुसऱ्या टर्मचे आमदार महेश लांडगे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यापैकी किमान दोघांना तरी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातल्या राजकीय चर्चांना सध्याच्या घडीला तरी उधाण आलेलं आहे. पुणे महापालिकेच्या तोंडावर पुण्याला मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं आणि झालंय तसंच. भाजपने चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद देऊन पुण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. पण पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांना मिळणार की फडणवीस स्वतःकडे ठेवणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आज ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यातील काही मंत्री हे आधी कोणकोणत्या पक्षात होते, त्यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द कशा प्रकारे राहिली पाहूयात. राधाकृष्ण विखे पाटील यांची सुरुवात झाली काँग्रेसपासून आणि त्यानंतर दुसरा पक्ष त्यांनी स्वीकारला, शिवसेना. तिसरा पक्ष होता त्यांचा पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यानंतर चौथा पक्ष म्हणजे भाजप. त्यांचा पक्षांतराचा प्रवास आपण पाहिला. त्यानंतर दीपक केसरकर यांचा देखील काँग्रेस हा पहिला पक्ष होता. त्यानंतर दुसरा पक्ष त्यांनी स्वीकारला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर तिसरा पक्ष होता शिवसेना आणि मग आता पुन्हा एकदा उठावाची भाषा करत शिंदे गट त्यांनी आपलासा केला, ते म्हणजे दीपक केसरकर. त्यानंतर उदय सामंत. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पहिला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नावावरती आहे. त्यानंतर दुसरा पक्ष त्यांनी स्वीकारला, शिवसेना. आणि मग शिंदे गटामध्ये ते देखील सामील झाले आणि अशा प्रकारे त्यांचा तिसरा पक्ष म्हणजे आता शिंदे गट. अनेकांचा पक्षांतराचा प्रवास आपण यावेळेला पाहतोय. यामध्ये पुढचं नाव येतं अब्दुल सत्तारांचं. अब्दुल सत्तारांनी पहिला पक्ष स्वीकारलेला होता काँग्रेस. त्यानंतर विचारधारा त्यांनी वाखाणली, ती म्हणजे शिवसेनेची. दुसरा पक्ष होता त्यांचा शिवसेना. त्यानंतर शिंदे गटामध्ये ते सामील झाले आणि आज मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांनी अखेर शपथविधीला ते सामोरे गेले. त्यानंतर नाव येतं तानाजी सावंतांचं. राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली पहिला पक्ष म्हणून. आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी सावंत आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये दुसरा पक्ष त्यांनी स्वीकारत आपल्या पक्षांतराचा प्रवास सुरू केला. त्यानंतर शिंदे गट त्यांनी आपलासा करत आज तानाजी सावंत हे तिसरा पक्ष म्हणून शिंदे गटात आहेत. त्यानंतर विजयकुमार गावित आपल्या करिअरची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस त्याला आपलंसं करत त्यांनी केली आणि त्यानंतर दुसरा पक्ष स्वीकारला, भाजप. अखेर 40 दिवसांनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. पण या मिनी मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर नाराजी व्यक्त करत आपलं टीकास्त्र सोडलेलं आहे. शिंदे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला.
तर काही वादग्रस्त आणि जुन्या नव्या नेत्यांसह हा विस्तार पार पडलेला आहे. राजभवनाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात त्यांनी शपथ घेतली, पण यावेळी एकाही महिलेला संधी न दिल्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केलं जातं. मध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही, हे दुर्दैवी आहे. 50% लोकसंख्या या देशात ही महिलांची आहे आणि 18मध्ये एकही महिलेला स्थान न देणं हे अतिशय आश्चर्य वाटण्यासारखं आहे, धक्कादायक आहे. आणि अनेक वेळा त्याच पक्षाच्या विचाराच्या लोकांची मतं येतात की महिलांनी जा, स्वयंपाकघरात जा, स्वयंपाक करा. तर हे त्यांचं फक्त त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसायला लागलंय की महिलांचा मान सन्मान हे करत नाही, हे त्यांच्या ह्या निर्णयातून दिसतंय. सगळ्या महिलांचा हा अपमान आहे, समस्त महिलांचा अपमान आहे. तुम्ही ज्या काही महिला तुमच्याबरोबर आल्या त्यातला एक तरी महिलेला न्याय दिला पाहिजे होता, का नाही दिला? त्यामुळे हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्राच्या सगळ्या महिलांचा हा होणारच. आजचं शोकांतिका म्हणजे आजच्या मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाही. तर अशा प्रकारे भाजपने जे केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. महिनाभरापासून रखडलेला राज्यामधील मंत्रिमंडळ